आपल्याला पवारसाहेब भेटण्यासाठी सर एकदम चांगलं ते आपण सांगा माझी एक मागणी आहे. माझा मुलगा 3रा वर्ष ज्या टायमाला ते पकड करून नेले, अटक केली, मला ते कळलं नाही साहेब. ते मला सांगितले नाही तुमच्या मुलाला मी अटक केलंय, मी या भेटा म्हणले नाही सर. माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाला खून केला आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले सर. 4 दिवसाच्या नंतर मला फोन केला, तुमच्या मुलाला अटॅक आलाय, तुम्ही या. कुठे आहे म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशन मध्ये या म्हणजे निघालो साहेब. आम्ही आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर. ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसाने मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात, त्यांना फाशीची सजा द्यावी आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे आणि सजा द्यावं सर. अटक का केली धरणे आंदोलन तर काय हा लावाचा असतो थर्ड इयरला तो त्या आंदोलनात सामील पण नंतर बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला पकडून टाकलं आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं लावाचं पेपर. पत्रकाराचं लायसन होतं इकडे, त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे, मला मारू नका. नाही म्हटलं काय कोणी पण असतो तुला मारू, चुलीला मारू, तू सांगलीस. हा मुलगा त्यांचा कॉन्टॅक्टच बंद झाला त्यास आणि आम्ही 3 दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं जसं वेळ प्रत्येकाच्या नंबरवरून कॉल केला. मी कामाला गेलो होतो आणि अचानक आमच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशन मधून बोलतो परभणीच्या आणि तुम्ही सगळं तिचे वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय, तुम्ही येऊन गाडी घेऊन जा पुण्याला. आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी तिकडे घेऊन गेले होते पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या, कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला बॉडी घेऊन जा. आणि परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते, काय वर्दीमध्ये होते. मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही. मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आयजी सरांशी बोलून जा, तुम्ही जात आहेत तर. मग आम्ही आयजी सरांशी बोलायला आलो होतो. मग आयजी सरांशी सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आयजी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का, श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता, त्याला निर्व्यसनी मुलगा होता, ड्रिंकिंग नाही, स्मोकिंग नाही, काहीच नाही सगळे. मग आयजी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून. आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलोय आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलोय आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झालाय. मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको, तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जा नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. मग औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली, त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती. मग औरंगाबाद नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला. आणि तिथे नांदेडला आयजी अशोक चव्हाण हे दाबून टाकतील. मी 2 नंबरचा भाव आहे सर त्याचा, तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि BSc नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी
कॉर्निंग हा, तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो. मग आता सध्या कामाला जातोय मॉलमध्ये, ते कपड्यांचे हे आहेत, म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो. आणि हा पण भाऊ आहे ना, बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं सॉफ्टवेअर कंपन्यांचं, आणि भेटेल ते काम करायचं, बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं तो. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबड नावाचं ते चौक आहे तिथं आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफ आला सर, आणि पोलीस बॉडी अडवली आमचा, आणि परभणीला येऊच देत नव्हते. आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडे दबाव टाकले होते. आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. मग 2 तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला, तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले, आम्ही पण भरपूर विरोध केला, त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं बॉडी तिथं जाणते, तरी पण काही ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का? मग माझी आई बोलली त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून, अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही, मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? माझा मुलगा मेला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. त्याचा अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास लाडवले आम्ही, कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय एकच मिनिट बोलतो. आणि आणखी एक संशयास्पद आहे, जेव्हा PCR मधून MCR झालं, जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केली नाही, पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली, नानलपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. माझा मुलगा तुम्ही अटक केला, मला सांगाय काय नाही, मला काय सांगाय नाही. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या, तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाहीत, सांगाय नाहीत, कसलंच कळविल नाहीत सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेपर्यंत जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे कुण्या गरीबाच्या बाळावर असा अत्याचार अन्याय नको व्हायला, माझी एवढी मागणी आहे सर. हॅलो सर, माझे MSc BEd झालेले, मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठा अन्याय झालाय आमच्यावरती, आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे, आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे, न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं आम्हाला वाटतं. बॉडी ताब्यात घेतली ना? हा, बॉडी ताब्यात घेतली, त्याच्या मल्टिपल इंजुरी, बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्यांनी पोस्टमार्टम झाल्यानंतर, आम्ही गेलो ना सर, थोडं मार लागलेलाच होता त्याला, आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले, आणि फक्त शॉल तेवढे इथल्या लोकांनी पांघरले होते. हा सर, मारल्याचे वन होते. सोबत बाप्पा अजून 10 ते 12 जण होते, नाही सगळ्यांना मारला. ते आता त्यांची बेल झाली. एक मिनिट, लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का, त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि त्याच्यासोबत 31 जण होते. त्या 31 जण समोर यायला मारत होते, त्या लॉकअप मधून दुसऱ्या रूम मध्ये नेऊन मारत होते. आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडलं. ते माझा प्रूफ आहे, भीमनगर मधला कोविड ऑपरेशन करून उचलून नेलेला, त्याच्या घरात घुसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं. कोणाला तरी फोन आला, पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं, सगळ्या वेगळ्या रूम मध्ये नेऊन मारले, आणि सगळ्याच अंग ओळ येते. आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही, एकदम खोटा हे आरोप लावलेले आहेत, आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही.
आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे, मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असं केलेत की ज्या पोलीस स्टेशन मध्ये तो अरेस्ट होता तिथे त्याला मारहाण केलेली नाही, तिथले व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूममध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. फायनलची मारहाण जो काही मृत्यू झाला तो पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना सर्वांनी वाजवून केली, त्यावेळेस काही शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचा सगळं बॉडी बघितली आणि त्याच्यावर वन होते, त्याच्यावर वाजवण्याचं तिची हे तुम्हाला बघता आलं. प्रत्यक्षात कुठं अंगावर वर असते, कुठं काय असते असं पाहिलंच नाही. असते ना असं जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. ज्या चळवळीवर मजबूत केली त्याचं बदल काय होता असं दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या सेल्फाची जी काही व्यवस्था झाली त्याचा काही यांचा तुझा संबंध नव्हता. त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मजबूत करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं, शांततेत होतं. आणि त्यांना आंदोलन शांततेत असताना या तरुणाला कोणी ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं, आणखीन काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न फाटलं नाही. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्तमानपत्रात वाचायचं, सांगितलं लक्ष द्यायचं, त्याऐवजी फडणवीसला जावं आणि कुटुंबाच्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती जाणून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारची बोलता येईल. त्या हेतूला आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिलेली ती माहिती काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्या बरोबर तर त्याला या पद्धतीने वाजवून करणं आणि शेवटी त्याला मृत्यूवर सामोरं जाण्याचा प्रश्न मांडण्यात ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आता तुमच्याकडून समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू, तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही आणलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू. आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणी सुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेल्यावर बंधनपर्यंत येऊ शकत नाही. तुम्ही आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही. पण
दुर्दैवानं हे गरजेचं आहे. याचं बाहेर कसं टाकायचं याचा विचार कुटुंबाने असून आणि हितचिंतकांनी असून केलं पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जबाबदार लोकांच्या बद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची, याकडं आम्हा सगळ्यांच्या लक्ष राहील एवढंच मला ते करून सांगतो. ठीक. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत व्हायला. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी. जोपर्यंत तो आरोपी म्हणून सिद्ध होत नाही ना एखादा व्यक्ती, तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मारहाण वगैरे पोलिसांनी पण करू नये रिक्वेस्ट आहे माझा. काही गरिबांची मुलं बाहेर शिकायला जातात. मी BSc तो लाच्या 3rd इयरला. तो LLB होता. इथे होता, इथे लॉ कॉलेज मध्ये होत. नाही दाखवते मी. 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे, मला तुम्ही हे करू नका, मारू नका. बेमुरवतपणे सर हे केलं. टाइम टेबल आहे त्याचा भावाचं. नाही त्याचं अक्षर हे त्याचंच हँडरायटिंग आहे. त्याच्या हँडरायटिंग बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं. त्या नोट्स काढलेले होते. आमचं कसं आहे माहिती ना, भटके समाज असल्यामुळे जिथं दगडफोडीचं काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं, तिथे ऍडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं. आज बऱ्याच कॉलेजेसमध्ये तर शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं, कुठल्या ह्याच्यात सहभागी व्हायचं तू. आणि हा तिथे वसमत रोडला शंकरनगर म्हणून आहे, तिथे किरायाने राहत होता रूम करून. शिकत काम करायचं. कंपनीमध्ये काम केलं, बँकेत काम केलं ऑडिटर म्हणून, आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पण काम करायचं. जेटच्या गाडीवरती काम केलं, कॉल सेंटरला काम केलं. नाही ऍक्सिस बँकेत काम केलं. अजित पवार येणार आहे पॉईंटवर. चला